आज आमची तनू आणि देवांश चालले पुण्याला. एवढं क्यूट सा आमचं देवांश कशाला चाललं पुण्याला, चला बघूया. तर मी डिग्रसला आलो होतो बाबाला घ्यायला. तेवढ्यात आपल्याला पुण्याहून आपला व्हिडिओ बघणारा प्रेमाचा माणूस भेटते. त्या दादाला टाटा केला आणि बाबाला घेऊन सरळ आलो घरी. घरी आलो, तयारी वगैरे केली, आईनं पण तयारी केली. तर मी आणि आई चाललो मोठ्या आईच्या गावाला. मग आम्ही पोहोचलो रतनवाडीला. तिथं आजीच्या इथं थांबलो. आजीनं चहा केला होता, चहा पिला. मग आजीला केलं टाटा. आम्ही निघलो मग सरळ धानोऱ्याकडे. शंदूर जाण्याच्या पुढे आल्यानंतर 2 किलोमीटर आपल्याला खराब रस्ता लागते. या रस्त्याने येताना थोडं गाडी सांभाळून चला, एक तर जंगल एरिया आणि रस्ता बी खराब आहे. त्यानंतर आम्ही पोहोचलो धानोऱ्याला. इथं आईनं आंबे घेतले. आंबे घेऊन सरळ निघालो आम्ही मोस्तांग्याकडे. 15 ते 20 मिनिटात आम्ही पोहोचलो मोस्तांग्याला. सरळ गेलो मोठ्या आईच्या घरी, हातपाय वगैरे धुतले. तर हे आहे आमचा देवांश आणि हे आहे आमची तनू मॅडम. मग वहिनीनं केला चहा पिऊन घेतला. आणि एक भावानं जे परिवारामध्ये सुख आहे ना ते पैशामध्ये कधीच नाही. इकडं वहिनी आणि आई स्वयंपाक करत बसल्या. मग मी आणि गणा गेलो सरळ धरण पाहिलं. अजून पुलावून पाणी यातच आहे, कारण पाणी जास्त नाही पडलं. मग गणाचा मित्र आला, तिच्यात बी ती गाडी बंद पडली. तिला धक्का मारच काम पडलं. आणि एक भावाने या गावामध्ये एक धबधबा आहे. आता तर पाणी नाही, पण श्रावण महिन्यात ते नक्की पाहिलं आपण. मग आलो आम्ही गावामध्ये, सरळ अजितदादाच्या इथं गेलो. अजितदादाला थोडं बोललं आणि सरळ घरी आलो, कारण जेवण करण्याचा वेळ झाला होता. जेवण झाल्यानंतर मी देवांसोबत खेळत बसलो. आता वेळ झाला होता घरून निघायचा. मग सर्व बॅगा बाहेर काढल्या. अरे तुम्हाला सांगायचं राहिलं की आमचा देवांश आणि तनू मॅडम का चालले पुण्याला. तर आमचे दादासाहेब आहे मास्तर आणि ते पण पुण्याला. मग आता वेळ झाला, कारण शाळा चालू होणार आहे, जात लागते. आमच्याकडे प्रथा आहे, बाहेर जाताना मोठ्या माणसाचा पाया पड लागते. तेवढ्यात आई म्हणे आमचा एक फोटो काढून घेऊन ये. मग आम्ही सर्वजण निघालो बिटोडा फाट्यावर. मग आम्ही पोहोचलो बिटोडा फाट्यावर. मग या गावामध्ये एक गजानन महाराजांचं मंदिर आहे. मग सर्वजणांनी दर्शन करून घेतले. दर्शन करून आलो. आता दादा इथून जाणार होते वाशिमला, आम्ही घराकडे. चला मग भावाना आम्ही जातो घराकडे. तुम्ही फॉलो नसं केलं तर फॉलो करून घ्या तुमच्या भावाला.